महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालाग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून चुलत भावावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। भावाचा मृतदेह कात्रज घाटातील एका डोंगरात टाकलाय। या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे। या प्रकरणी अशोक पंडित वय 35 राहणार मोशी मूळ राहणार झारखंड याला अटक करण्यात आली। अजय पंडित वय 23 राहणार खोपडेनगर कात्रज मूळ राहणार झारखंड असे खून झालेल्याचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय पंडित आणि अशोक पंडित हे चुलत भाऊ आहेत। दोघे मूळचे झारखंडचे आहेत। अजय अचानक बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला। बेपत्ता होण्यामागचे निश्चित कारण समजले नव्हते। पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला। सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले। तपासात पोलिसांचा संशय बळावल्यानंतर अजयचा चुलत भाऊ अशोक याला ताब्यात घेण्यात आलं। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलीस खाक्या दाखवताच त्याने चुलत भाऊ अजयचा खून केल्याची कबुली दिली। अजयचा खून केल्यानंतर मृतदेह कात्रज मधील गुजरवाडी भागात टाकला। पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला। मृतदेह ताब्यात घेण्यात आल्यानंतर ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांनी ही कामगिरी केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।